गुड मॉर्निंग. 12 वाजलेत. 1 वाजलंय आता. 1 वाजायचं आहे. पहिल्यांदाच भेटतोय. गुड आफ्टरनून. मी काल कर्जतला गेले होते कामासाठी. माझ्या एका बघितलंय एकंदरीत लोकलने जाताना येताना. आत्ता आले मी. पण जी परिस्थिती हे आहे आत्ताची, विकट आहे. विकट. सगळेजण फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत. एकमेकांवरती राग काढतायत. एकमेकांवर काहीच संबंध नसतो. पण का रे म्हटलं की अरे, अरे म्हटलं की का रे. तर मला मी निरीक्षण करत होते जाताना पण येताना पण एवढं कशासाठी फ्रस्ट्रेशन पाहिजे. प्रत्येकाला जबाबदाऱ्या आहेत, प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाला दुःख आहे. तर कशाला कॉम्पिटिशन पाहिजे, कशाला कॉम्पिटिशन करायला पाहिजे, किंवा कुठला राग कुठे काढायचा, काय कारण काय या गोष्टींसाठी मला तेच कळत नाही. जर सावरलं नाही ना आता, जर या युवा पिढीने स्वतःला जर सावरलं नाही ना, तर पुढे अत्यंत विकट परिस्थिती निर्माण होणार आहे. माणसाजवळ पैसा जास्ती झालाय म्हणून इगो आलाय का काय काय कळत नाही मला. विकसनशील भारत देश होत चाललाय. पण हे काय म्हणजे बोलायचं म्हटलं तर कुठेतरी सावरायला पाहिजे. आणि यासाठीच मेडिटेशन, योगा, लाफ्टर योगा, नंतर तुम्ही कुठल्याही धर्माचे असो पण देवाचं त्या घरात व्हायला पाहिजे. तरच तुमची उन्नती प्रगती आहे. या गोष्टी पहिलं तर स्वतः शांत राहायला पाहिजे. घरातलं वातावरण हेल्दी करायला पाहिजे. मग पुढच्या पिढीचं काय भवितव्य आहे मला तेच कळत नाहीये. म्हणूनच यासाठी सर्वांनीच मेहनत घ्यायला लागणार आहे. सगळ्यांनीच शांत राहायला हवं. तिकडे बघितलं तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय. काय करायचं काय. तर मी एवढंच म्हणेन की शांतता परमो धर्म. बरं का. त्यावर उपाय म्हणजे योगा, लाफ्टर योगा, मेडिटेशन. डू 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 मस्ट 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 योगा करायलाच हवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.